फाटील आडवा पडला आणि तर त्या तुक्याची तुमचं डोकं फिरलं की काय? का नाही फिरणार? पाऊस पडला, शेतात जरासं धान्य जास्त झालं की तुकारामाची कृपा. निरीक्षपणाचा आव घातला की झाला साधू. फाळले लेखाची भुंगाची बतावणी करण्याकरता 4-2 भिक्षेकऱ्यांना भिक्षा घातली की झाला दानशूर. एकाने म्हटलं, दुसऱ्याने म्हटलं, चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेटत. या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही? या तुक्याचं ढोंग एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बुवा अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असते आणि तुम्ही बायका असून तरी काय करता? तुम्ही बायकाच तर असल्या ढोंग्यांचा प्रश्न माजवता. असं दाखवू का आमच्या बायकांची अक्कल? काढू का त्या तुक्याचं ढोंग बाहेर? अहो, विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनीच पुत्र करून नेले होतं आमच्या माग. मग तुकाराम काय टाळकूच्या कुंडी. कशाला उगीच घमेंड मारतेस? घमेंड नाही, पैज मारते. आत्ताच जाते आणि दाखवते तुम्हाला तो तुक्या कसा माझ्या नादी लागतो ते. बैसाशी माझ्या पाशी, बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हरत माझ भान ग, हरत माझ भान ग. बैसाची माझ्या पाशी, बैसाची माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाची माझ्या पाशी, रूप तुझ छान. ओहो, हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं पुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल. हो, लक्षात ठेव, तू क्या मोठा लुच्चा आहे. लुच्चे लोकच आमच्या नादाला लागतात. विषये विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस असावरा. माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय.
निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया. निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, निशिदिनी हारेचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया. भुलवूनी जाली राधा होळी, भुलवूनी जाली राधा होळी, छळ हा दारुण कावन माळी, छळ हा दारुण कावन माळी. मृदू मंजुळ तव ऐकावा मुरली, मृदू मंजुळ तव ऐकावा मुरली, मृदू मंजुळ तव ऐकावा मुरली. प्रीती सुधावी तरी सदया, प्रीती सुधावी तरी सदया, प्रीती सुधावी तरी सदया. निशिदिनी हारीचा ध्यास जीवाला, निशिदिनी हारीचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया. निशिदिनी हारीचा ध्यास जीवाला, निशिदिनी हारीचा ध्यास जीवाला, ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया. खरोखरच सुंदर. असल्या सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही. माझं गाणं आपल्याला आवडलं वाटतं. आणि मी हो हो, आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटतं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आपल्या हातातल्या या चिपळ्या किती चांगल्या आहेत. का असे दूर का सरता? मी आवडत नाही आपल्याला? पांडुरंग पांडुरंग, छे छे, असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील. मग माझी काय कथा? प्रत्यक्ष रखुमाई माते समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्रिये, तुला माझे शतशः धन्यवाद. काय करू येडीला? लोक तोंडात शान घालतील की या गाव भावनीवर असे गडबडा लोळत असतात. काय ग सटवे, काय म्हणून आलीस तू माझ्या घरला? काय ही देशा आहे? वा, मग फार चांगली गोष्ट. काय चांगली गोष्ट आहे. सूद बूद लाच सारे वाटून शान भांगवानी प्यालायचा काय? काय ग चांगली शोभा करून शान तुला बाहेर काढली पाहिजे वय? पुन्हा माझ्या घरामध्ये पाय तर ठेवून बघ. चलो चालते तू. असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं बाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य 4 दिवसाचं आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केलीस तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपण चितारी आपण चिमारी, आपण उद्धारी आपण. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी दे. या बाई. मला क्षमा करा महाराज. दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते, पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर किरसून झाडून काढील म्हणत जाणार नाही. तू एक आपल्यालाच गावाची शिरं टांगल्याशी, पण आम्ही नाही टांगली.
तुम्ही काय वाटतील ते करा, मारा झोडपा, पण मी काय आता इथून हलणार नाही. चांगलं करतेस ग बाया. खरंच मी चांगलं करते ग. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असली पत्नी. मग हो की तू त्यांची बाई, म्हणजे समजल 100 जन्माचं पुण्य का पाप. बघतायचा काय, आली चालून घरात लावा लागेल. तुम्ही मला खरोखरच ऐकता. मला आता तुमची मोलकरीण समजा. मी तुमची काय वाटेल ती सेवा करेन, पण हे पाय सोडून हलणार नाही. जरा अगोदर माझ्या घराबाहेर हो. पतित पावन सार्थ करी देवा. पतित पावन सार्थ करी देवा. नाही, रामेश्वर शास्त्र्यांना आणूनच त्या चुक्याची खोड मोडली पाहिजे. रामेश्वर शास्त्री तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे धन्यतायाच वदान. तुका म्हणे धन्यतायाच वदान. जय नारायण जय नारायण काय केलं ती? नारायण. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नव्हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नव्हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती ते वर्म. नेने भक्ती ते वर्म. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण तुका म्हणे तुका नको तया ते दर्शन. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती ते वर्म. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. नको तया ते दर्शन. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. नको तया ते दर्शन. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्र्यांचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील काय हो सालो मालो, तुकारामाचं प्रस्थित चांगलंच माजलेलं दिसतंय. मी येता येता ऐकत होतो, तो आपला तुका म्हणे करतोय. याची मी आपल्याला पूर्वीच यथार्थ कल्पना दिली आहे. कसली यथार्थ कल्पना? ज्याच्या त्याच्या तोंडी त्याच्या अभंग ऐकू येत आहे. मी तर हा सगळा दोष तुमच्यावर ठेवणार. माझ्यावर? हो हो, तुमच्यावर. देहूतल्या सगळ्या ब्रह्मवंदावर. तुम्ही हे त्याचे ताळे चालू कसे दिले? सामान्य जन किती मूर्ख असतो याची ही एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की दंड अन्यायाचा माथा देखोनी करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू सोनियात शिसे आटू. सालो म्हणे धर्मदेवा दोष कोणाचा तो दावा. वाहवा वाहवा सालो मालो, तुमची वाणी चांगली प्रासादिक दिसते. यांची वाणी काय रसाळ काय रसाळ. सालो मालो, तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहित नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेनं मी धन्य झालो. आता
आपणच म्हटलं म्हणून सांगतो. माझ्याच कविता घेऊन तो तुझ्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि त्या भिकाऱ्यासारख्या गावात म्हणत फिरतो. असं तरीच त्याच्या वाणी तितका रसाळपणा वाटतो. आता मी येता येता ऐकत होतो तो त्यातली शुद्ध शब्द योजना, निर्दोष रचना, मन प्रसन्न करणारा प्रसाद, ही ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तो स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडावाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वर प्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होय. आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोधो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो, ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर लोळण घेऊ लागले. काय ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो? वारे ब्राह्मण, म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणून मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला त्या देहू गावातून उखडून काढला म्हणजे झालं. छे तुकोबासनी उकळून काढाया त्यांनी काय अन्याय केला या? तुकोबा आहे ती पण गावाला शोभा आहे. परे परे, धार्मिक बाबतीत तुमची लोटबोट नको आहे. जा रे, तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो, दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो, अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव, आपला निष्कारण गैरसमज झाला. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहे आणि शर्म नाही वाटत वरपणा तोंड करून बोलायला? नाम महात्म्याचं नसतंस तो मागवणारा तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग, परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण, पण त्यामुळं वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही नाही, तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्वळ आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकल शास्त्रांचा विचार, अंती इतुकाचे निर्धार. 18 पुराणी सिद्धांत,
तुका म्हणे हाच हेच ते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमार्ग करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणीचा उच्चार करून आणि तिचा फलताचा अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहेस. म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कोणतंही कवित्व करू लोकांना उपदेश करता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवित होता. आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात. तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही. पण आतापर्यंत केलेली कविता हो तीही नाही शिकर. इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. ती मान्य आहे नव्हे, ताबडतोब अंमलात आण. ज्या पाती हाताने तू हे अभंग लिहिले आहेस त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजेस. तीच तुला शिक्षा. थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो. अरे पोरट्यानो, काढा तुमच्या बापाने केलेल्या अभंगाच्या वह्या. अरे हे लांबतोंड्या, तुला बाळाला पाहिजे तर नाही हा. काय रे, तुम्हाला कोण समजतोस? मुस्काड फोडून टाकेन उलट उत्तर देशील तर. आई गं, काय झालं रे माझ्या? का उगीच तोंडा लागलायस? आई मी उगीच नाही तंडायला लागलो. हेलो माझा बा काढला, मी बी आता बा काढला. होय होय गाय. लय बेस केलंस बघ माझ्या. शोभतोच माझा मुलगा. हा का आलायच आता? त्यांच्या घरातली माणसं बी मांजरान झालं असं तुला वाटलं होय? अगोदर तू माझ्या घरामध्ये का आलास ते बोल. रामेश्वर शास्त्र्यांनी तुकारामाला त्याचे अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली आहे, म्हणून मी आलो आहे. चल चल, वया मागायला आलाय मोठं तोंड करून. अगं बाई, ती रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे. पाठीवर छान खातच जातं रामशास्त्री का रावण शास्त्री. तोंडातली वाप दवडत त्याच्या बाचं काय जातं? वया मागायला चल चालता माझ्या घरातून. काय हे? असं काय त्यांना वेड्यासारखं बोलते? पुन्हा आणि मी चिडी होय? अहो हे तुमचा हबंग मागतोय नदीत बुडवाया आणि ते मी त्याला देऊ होय? अगं, ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे, ती आपल्याला मानलीच पाहिजे. साधू मालू, मी आलोच ना वया घेऊन. आता काय म्हणू तू असनी? डोकसं बक्स फिरलंय का काय? बायका पोरासने 8-8 दिवस उपाशी ठेवून छान आणि रात्रीच्या रात्री जागून छान हे रचलेले हबंग पाण्यात बुडून छान देणार. मी इतकं केलं का कशा पायी? तर काय करू या येड्याला? खतपत्र बुडून छान सारे संसाराचा इस्कोट केला आणि हबंग बुडून परमार्थाचा इस्कोट करतो या. पांडुरंगा, पण आता तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे? भक्तवत्सल या तुझ्या ब्रिजाला तू काळोखी फासली. तुझ्यासाठी मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली. अहोरात्र तुझं चिंतन केलं. बायका पोराचे तळतळात घेतले.
त्या सगळ्याच तू मला हे फळ दिलं. इच्छा तुझी, तू सर्व सत्ताधीश आहेस. माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार? आता तूच काय तो सोक्षमोक्ष कर. भाविकपणानं केलेल्या तुझ्या भक्तीचा हा डोंगर तुझ्याच पायावर ठेव. पांडुरंगा, आता मी निर्वाणच मानतो. तर तुझ्या जवळच माझा हा देह सांडू दे. पांडुरंग पांडुरंग. कालपासून पोरं उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही खायचं. खावा. धर महादेव. काशे धर. बाबा गाँव के बाबा गाँव के. बाबाने भाकरी खाल्ली ना तर आम्ही नाही खाणार. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही हातनं आलायचं. अहो बघा बघा. अहो बघा बघा. काही नाही, तुकाराम भावाला परत आणलेच नाही. बाबा चमत्कार. आग 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 होते माझी. बुडवा मला. आग आग होते माझी. काय काय आग आग होते माझी. बुडवा मला. काय आहे शास्त्री बुवा, तुम्ही दशग्रंथी विद्वान ब्राह्मण आणि या तुक्याच्या या कुंकटाच्या पाया पडता.
पांडुरंग पांडुरंग. सालो मालो, तुकारामाची योग्यता समजायला योग्यतेचाच मनुष्य पाहिजे. तुमच्यासारख्याला ती समजायची नाही. काय काय म्हणजे आम्ही योग्यतेचे नाही असं तुमचं म्हणणं? बरं बरं, दाखवतोच तर माझी योग्यता. महाराज, मला क्षमा करा. माझी मजा आली रोकडी प्रचित, होनी फजित दुःख पावे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजे अवतार नामयाचा. पांडुरंग 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 पांडुरंग. जय जय पांडुरंग हरी, 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 जय. मुनीम, सगळे लेखाचे मूर्ख, अगदी मूर्ख. रामेश्वर शास्त्री देखील मूर्ख, गधडा. मूर्ख गधडा झाला. अहो, काय लिहिताय काय तुम्ही हे? आपल्या मुखातून निघालेली अभंगवाणी. सालो म्हणे मूर्ख गधडा झाला. बस बस, जाणार आताच जाणार शिवाजी महाराजाकडे. राजाजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही. त्या तुझ्याची आणि त्या रामेश्वर भटाची शिवाजी महाराजाकडून चांगलीच खोड मोडवतो. अहो बघताय काय, करा माझी तयारी. आपली तयारी हा शिवाजी महाराजांकडे जाण्याची. होय होय, मग इतका वेळ ऐकता येते काय? बाळानो, घरी कोणी नाही का? हाय तर मी हाय, माझे हाय तर. तसं नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा. बाबा गेले ती बाहेर. बरं तुझी आई? तिची आई अजून जिथे आहे. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही फार लांबून आलो आहोत. कसली अवदस आठवली तुम्हाला? तुम्ही चांगले शिरमून दिसतायसा. मी सांगतो ते ऐका. उगीच आमच्या तेड्याच्या नादाला लागू नकोसा, नाहीतर माझ्या वाणी तुमच्या घरादाराच इस्कोट होईल. जावा, ते आलं नाही ती तवरच जावा. आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? चला रे. हे दागिने तुमच्यासाठी. खरं म्हणतायसा? हे सगळं आमच्यासाठी? हे आता आमचं झालं? होय बाई. ये काशी, ये महाद्या, या लवकर. डोळं पटले ती काय तुमचं? कवापासून माणसं उभी आहे ती फटफट टाकली. बसाया, बसा बाबांनो बसा. काशी, घरात मला गुळ पाणी आण जा. आई गोळ आई कुठे आपल्या घरात? होय होय, गुळ आता संपला आमच्या घरातला. काशी, करतेस काय तू? जा त्याशनी बोलावून आण जा. माझ्या करतोयस काय तू? त्यासने बोलावून आणजा. तूच जा की का?
अरे माझी पोर कशी राजबिंड्यावानी दिसतायचा पुन्हा मेल्याची दुरुस्त लागत. आई ग तुला बी कुणाची दिसत लागल. तुझं तोंड आता किती छान दिसत या सटवायच्या मुखण्या म्हणे. खरं खरं म्हणतेस. गप्पा गप्पा बोल नकोस. आपण कुठून आलात? शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? हो हो. आवले अगं आवले. वा पांडुरंग पांडुरंग. बाबा तू आपली तिकून अंगार काढलाय. चला आता कशी छान दिसतेस. अगदी लंकेची पार्वती. आवले अगं विष आहे हे. इक असू द्या आम्ही ते खातो या. आम्ही मस्त शंकराचं बाय काय बी वयाचं नाही आम्हाच नाही. तुम्ही खाल पुष्कळ पण मी कसा खाऊन देईन. माझी बायको माझी मुलं हे विष देऊन मारायची नाही आहेत. म्हणजे माझी बायकी माझी मुलं खरेच देऊन मारतच नाही. माझ्या मंगळाच्या किरपानं घरात लक्ष्मी चालून आली त्याला नातरतायचा होय. काही वाटतं का जीवाला. हसतायचा काय. माझ्या अंगाची कशी लहाई लहाई होती या. कुठल्या पुण्यानं दांडा झाला सांग. पांडुरंग पांडुरंग. घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या. त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सगळ्या आशा नष्ट झाल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे. आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे. आम्ही असे उन्हातानात भटकणारे रस्त्यावरच्या धुरळ्यानं अंग मलिन झालेलं असलं हे हाडामासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्या पुढे उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे. आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतक्या आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही. खरोखरच आश्चर्य आहे. शिवाजी सारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एक कशीत मुंगी दोन्ही आम्हाला सारखीच. तो थोर आहे उदार आहे पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय. तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा. आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा म्हणावं आम्ही तेने सुखी
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास तुका म्हणे मजही आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला. पांडुरंग पांडुरंग. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट? मासाहेबांना मी काय सांगावं? राज्य तुम्हीच सांभाळा आणि मासाहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडामातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोहादी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवा गुंतला आहे. छे छे महाराज, काय हे? तुम्ही आता काही एक बोल नका, जा तुम्ही आता. पांडुरंग पांडुरंग. महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा, तू फार लांबून आला आहेस. संध्याकाळपर्यंत विसावा घे. मलाही तुला थोडं सांगायचं आहे. का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तुक्याच्या नादी? तूच आमच्या राजाला फसवलं. ही चांगली उलटी बोंब. अहो, तुमचे राजे भोळे आणि तुम्ही नेभळे. तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मकृत्याचाही नाश केलात. आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानानं कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता? तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं. आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता एवढी सत्तेचं सहाय्य घेतलं पाहिजे. कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर निधान हाती चढे, कुलधर निधान हाती चढे, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन. कुलधर में महत्व, कुलधर में मान, कुलधर में महत्व, कुलधर में मान, कुलधर्म पावन परलोकीले, कुलधर्म पावन परलोकीले. तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव, तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव. यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय. तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीषाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रिय धर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ लेखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंची प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा मोठी, नाम घेता उठा मोठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी,
ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणिक करिसी काही, जे तू आणिक करिसी काही. हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका. नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. हा हा हा, खरं आहे, पटलं मला. महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. पांडुरंग महाराज, महाराज, आपण किती आतंक असल्याचं पाहून चाकडचा किल्लेदार आपल्याला पकडण्यासाठी इकडच्या रोखाने येतो आहे. आपण इथून लवकर चलावं. काय? शिवाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहेत? पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येते नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिले तदेशे राहतिया. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाले. तुका म्हणे माझी लाजविली सेवा. महाराज, यवनांच्या लोकांचा वेढा पडला, ह्यावेळी विचार करू नका. पांडुरंगा, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, त्याची बोलासी सत्य केले. रामकृष्ण गोविंद नारायण हरी, गरजे राजद्वारी भक्तराज. विठ्ठल माधव मुकुंद केशवा, तेणे दैत्यराव दचकला. मग आता याच वेळी तू कुठं दडून बसला आहेस? तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार? ते काही नाही, देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला तरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगानं आपलं प्रीत राखलं, आम्हा भक्तांची आबरू वाचवली. आहा, पांडुरंगा वान सदया
पानुकी दे सदया विठुराया दीन बंधना दाबून बी दासरा दिले दीन बंधना दाबून बी दासरा दिले पानुकी दे सदया विठुराया पानुकी दे सदया विठुराया दीन बंधना अमृतची हे ओळले कृष्ण रूपणे देखियले अमृतची हे ओळले कृष्ण रूपणे देखियले विश्व अवघे त्यात गिरले ध्यान कावळे पानुकी दे सदया विठुराया दीन बंधना 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 पानुकी दे सदया विठुराया दीन बंधना. तेची भक्ती तेची ज्ञान एक विठ्ठलची जाण अशी आता माझी स्थिती झाली आहे. मी आता माझाही नाही आणि तुमचाही. मी आता विठ्ठल झालो आहे. आता मी वैकुंठाला जाणार. अहो एकदा सोडून संबरदा बोलला खाली वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो असं उगीच बडबड तरी नका सा. आवले मी तुला खरंच सांगतो, तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. घरदार गुरं ढोरं सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगतायसा. मी बी तुमच्या संग नाचायला लागलो तर साऱ्या संसाराचा हावळाच होईल. मी नाही येणार. आवले या ऐहिक संसारात तू माझा हात धरला आहेस, तो असा मध्ये सोडू नको. इथं मी तुझा पावलोपावली आधार घेतला. कष्टाचे काटे तू मला बोचू दिले नाहीस. संसारिक आपत्तीशी तू झगडलीस आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे, माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवसच दिसला नसता. पतिनिष्ठ संसारी स्त्रीचं तू कर्तव्य केलंस. आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे. अशा वेळी तुला बरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे. आवले चलच तू. तो आनंद आपण दोघंही भोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणतासा पण मला नाही आनंद व्हायचा. तत काही घर आहे का माझी पोरं आहे ती मीच तुम्हाला सांगते. उगीच वैकुंठ वैकुंठ करू नकोसा. समज आता तुम्हाला बाहेर येण्याची चुकी आली अजून म्हणून म्हणतायचं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान. आज मी बी खंडोबाला निवद केलाय. तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही ती. हा लवकरच या. पांडुरंगा हिला सुखी ठेव. तुम्हा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे.
अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होते. स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीज कशानंही वेसण घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. पैलाले हरी शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. करुण येतो फडकारे नाभी नाभी म्हणे त्वरे, नाभी म्हणे त्वरे, नाभी नाभी म्हणे त्वरे. मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गबसती, लोपला गबसती तेजे लोपला गबसती. मेघ श्याम वर्ण हरी मोठी डोळस साजिरी, डोळस साजिरी मोठी डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे रुळती, गळामाळ हे रुळती, गळामाळ हे रुळती. पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा. तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ, आले वैकुंठ पीठ घरा आले वैकुंठ पीठ. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय. अगं पोळ्या काय करत बसलीस? तुकोबा निघाला वैकुंठाला. चल चल लवकर चल. पांडुरंग 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 पांडुरंग. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मती, येथून या जन्मतुटी, येथून या जन्मतुटी. आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया, लागत से पाया तुमच्या लागत से पाया. येतान यथानी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी, विठ्ठल बोलावानी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्ण मुखी बोला तुका जातो